बीडमधली आणखी एक महत्त्वाची बातमी। बीडमध्ये एका IAS अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर ते बेपत्ता झालेत। बीडच्या माजी जिल्हाधिकाऱ्यांनी एका मुलाखतीमध्ये हा दावा केलाय आणि असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। तर शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी देखील आव्हाडांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय। 1992 साली बीडमधील एका राजकीय नेत्यांच्या घरून IAS अधिकारी बेपत्ता झाल्याचा शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी हा दावा केलाय। दोन्ही नेत्यांनी केलेल्या या दाव्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय। कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते का इथे? होते ना? त्या कोचेंनी एक इंटरव्ह्यू दिलाय, म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा 24 तासांना एकदा तरी मारामारी व्हायची, 2 दिवसांनी एकदा तरी खून व्हायचा। पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एका IAS ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला, तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही। रंजन मुखर्जी, पण म्हणजे हे किती धक्कादायक हो। एक कलेक्टर गायब होतो आणि महाराष्ट्राच्या शासनी पदरी कुठे नोंदच नाही। जो कराड जो आहे हा धनंजय मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा उल्लेख देखील एका भाषणामध्ये पंकजांनी केला होता की हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आहे, त्याच्याशिवाय यांचं पान हलत नाही, डावा की उजवा हात असे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि तो खंडणीखोर आहे। म्हणजे आपल्या बुलढाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय 942 बंदुकीचे लायसन आहे, एकट्या बीडमध्ये 1222 आहे। खुल्याम बंदुक लोक तिकडे चालवतात। हे 2000 म्हणजे 1992 साली एक IAS अधिकारी हा एका नेत्याच्या घरातून गायब झाला, अजून तो सापडलेला नाहीये। असा प्रचंड गुन्हेगारीचं स्वरूप त्या बीड जिल्ह्यामध्ये आहे, काहीच कंट्रोल नाहीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।